चला आज आपण बनवूया घरगुती पद्धतीने काळं तिखट म्हणजे सोलापुरी घाटी मसाला। त्यासाठी मी मसाल्याचे सामान घेतलेले आहे। खडे मसाले आहेत, सर्व खडे मसाले जे आपल्याला आवडतात ते घालायचे। तमालपत्र घेतलेला आहे, एक छटाक हळकुंड घेतलेला आहे, पावणा किलो मी खोबरं घेतलेलं आहे, सुक्कं खोबरं सुकवून खिसून घेतलेले आहे। अर्धा किलो मी धने घेतलेले आहेत, धने साफ करून घेतलेत। वजनीप्रमाणे 1 किलो कांदा मी उन्हात वाळवून घेतलेला आहे 2-3 दिवस बारीक चिरून। तसेच आपली लवंगी मिरची आहे 2.5 किलो आणि पावणा किलो बेडगी मिरची आहे। चला आता भाजून घेऊया। धने मस्त असे भाजून घ्यायचे लालसर होस्तोर आणि थोडंसं तेल टाकायचं, जास्त तेल टाकायचं नाहीये का तर ते डंक्यामध्ये कुटत नाहीये, बी जास्त राहतात मग। आणि गरम मसाला पण चांगला मस्त असा भाजून घ्यायचा। भाजून घेतल्यामुळे ते असं जास्त गरम पडत नाहीये, जास्त जळजळ होत नाहीये। तमालपत्र पण मस्त असं लालसर मी भाजून घेतलेलं आहे, जे पानं मसाल्यामध्ये येतात ते। एक छटाक हळकुंड आहे, हळकुंड मात्र चांगलं मस्तपैकी असं तळून घ्यायचं। तळल्यावर बघा ते कसं फुलते। आता कांदा पण आपण जास्त तेलामध्ये तळायचा, कांदा चांगला लालसर होस्तोर तळून घ्यायचा, कारण थंड झाल्यावर पण त्याचा कलर चेंज होतो, ते अजून तळतं म्हणजे तळतच राहते थोडा वेळ। त्याच तेलामध्ये नंतर खोबरं पण भाजून घ्यायचं, खोबरं पण बारीक गॅसवरती मस्तपैकी असं भाजून घ्यायचं, कारण खोबरं हे सुक्कंच असावं आणि कडकडीत उन्हात वाळवून नंतर खिसावं, कारण आपला मसाला वर्षभर राहणार आहे, तर त्याला जाळी वगैरे लागू नये म्हणून मस्त असं लालसर भाजून घेतलं। चला तर मग आता मात्र मोठं काम म्हणजे मिरच्या भाजणं। आता मिरच्या भाजून घ्यायच्या, थोडंसं तेल टाकायचं आणि चांगल्या आपल्या लालसर आहे त्या थोड्याशा अशा खरपूस भाजून घ्यायच्या। ही लवंगी मिरची खूप ठसका उठतोय बाबा ह्याचा। मिरच्या कधी पण भाजताना तोंडाला हे बांधून घ्यायचं। हे आपल्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत, थोडंसं थंड करून घेऊया। आणि त्याच्यामध्येच आपण धने वगैरे टाकून घ्यायचे, कारण ते एकत्रच कुटतात, सगळं एकत्रच घेऊन जायचं। तमालपत्र गरम मसाला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा, नंतर आपलं हळकुंड आणि घेऊन जायचं आता डंक्यावर कुटायला। आम्ही डंक्यावर कुटून आणतो, हे बघा डंक्यावर असं कुटून घेऊन यायचं। हा झाला आपला घरगुती घाटी मसाला सोलापूर पद्धतीने। बघा कसा लालसर कलर आलेला आहे। हा वर्षभर टिकतो, म्हणून हे कधीही काचेच्याच भरणीत भरून ठेवायचा, प्लास्टिकच्या भरणीत ठेवायचा नाहीये, कारण आहे असा राहतो शेवटपर्यंत। कसा वाटला व्हिडिओ?